शराबप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांना आता फक्त 4च दिवस उरलेत आणि त्याच दरम्यान आता ड्राय डे लागू करण्यात येतोय. मद्य विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे, त्यामुळे शराबप्रेमींना आता मद्यपान करता येणार नाहीये. महाराष्ट्र शासनाने 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यात 13 ते 16 जानेवारी 2026 पर्यंत ड्राय डे लागू करण्यात येतो. या काळात दारूची सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम बंद ठेवण्यात येत आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मद्यपान करण्यावर मनाई घालण्यात आली आहे. त्यामुळे या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. राज्यातील 29 महानगरपालिका या नियमांच्या अंतर्गत येत आहेत. त्यामुळे ज्यामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक अशा इतर महत्त्वाच्या शहरांचा यामध्ये समावेश आहे. मतदान 15 जानेवारीला तर मतमोजणी प्रक्रिया 16 जानेवारीला पार पडते. त्यामुळे प्रशासनाने म्हटलंय की ड्राय डेचा उद्देश शांत आणि सुरक्षित सुव्यवस्थित मतदान वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे या दिवसांमध्ये आता मद्य विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. त्यामुळे शराबप्रेमींना मद्यपान करता येणार नाहीये. सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की या 4 दिवसांच्या कालावधीत मद्यपानासंबंधित नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने म्हटलंय की या निर्बंधांमुळे मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार आणि दंगली टाळता येतील आणि नागरिकांना शांततेमध्ये मतदान करता येईल. त्यामुळे जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या निर्णयामुळे आता दारू विक्रेते आणि स्थानिक व्यवसायांना सुद्धा मद्य विक्रीचं नियोजन पूर्णपणे बदलावं लागेल. प्रशासनाने दुकानदारांना आधीच सूचना दिल्या आणि या नियमांचं पालन करण्याचं देखील आवाहन केलं.